सध्याच्या काळात आपल्यापैकी अनेक भारतीयांना आपल्या इतिहासाबद्दल पुरेशी खरी माहिती नाही. रोजच्या रहाटगाडग्यात गुरफटलेल्या जनमानसात आपला इतिहास हा किती प्राचीन आणि वैभवशाली आहे यावर फारसा विश्वास नाही. आपला सगळा इतिहास फार फार तर इसवी सन पूर्व 4000 ते 5000 वर्ष इतकाच जुना आहे. आणि त्याआधी इथे सिव्हिलायझेशन असं काही नव्हतंच, असाच अनेकांचा समज आहे. आपल्याकडील रामायण, महाभारत इत्यादी ज्या नोंदी आहेत त्या केवळ कविकल्पना आहेत असंच बहुतेकांना वाटतं. कारण इतक्या प्राचीन कालखंडात मुळात मनुष्यच उत्क्रांतीच्या अतिशय प्रारंभिक अवस्थेत होता असं अनेक थोर पाश्चात्य संशोधकांनी अत्यंत कठीण परिश्रम करून शोधून काढले ना. कोणीतरी आर्यन्स म्हणून होते, त्यांनी येऊन या भागाला इन्व्हेड करून तिला संस्कृती दिली म्हणे. आणि आजवर भारताची जी काही प्रगती झाली आहे तिला केवळ थोर आणि सिव्हिलाइज्ड अशा पाश्चात्यांची कृपा हीच कारणीभूत आहे असं आपल्या मनात कोरूनच ठेवलेलं आहे, जणू काळ्या दगडावरची रेघ. त्याला कारणही तशीच आहेत. काहीही झालं तरी पाश्चात्यांनी आपल्या अत्यंत कुशाग्र तर्कबुद्धीच्या आधारावर हा इतिहास मांडलाय ना. इथल्या भारतातल्या लोकांना काही येतच कुठे होतं. शेवटी ती पडली अनसिव्हिलाइज्ड. याला आणखी एक कारण म्हणजे आपण स्वतःच आहोत. आपणही पाश्चात्यांची चाकरी करता करता त्यांच्यावरील अंधविश्वासामुळे सत्याची कास सोडली. कारणं काहीही असो, पण इतिहासाच्या विसर पडण्याचे फार गंभीर परिणाम आपण भोगत आलो आहोत हे मात्र नक्की. गेले अनेक वर्ष आपण एक प्रकारचा न्यूनगंड घेऊनच जगात वावरत आलो आहे. आणि एखाद्याने जरी आपल्या प्राचीन ग्रंथांवर विश्वास ठेवायचा असं ठरवलं तरी त्यातील अनेक नोंदी स्पष्टीकरणाच्या किंवा पुराव्याच्या अभावामुळे आणि परस्पर विरोधाभासामुळे खरंच खऱ्या आहेत का असा संशय येतो. मग काय, आणखी शोधाशोध न करता या नोंदींकडे दुर्लक्ष करून त्यातील अफाट ज्ञानाला आपण मुकतो. माझ्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, तो म्हणजे आपल्या इतिहासातील नोंदींचं आधुनिक संशोधनाच्या आधारे स्पष्टीकरण आणि संकलन असं काही कोणी केलं आहे का? आपला इतिहास हा मायथॉलॉजी नाही तर खरोखर घडलेला आहे. असं असेल तर या घटना कधी घडल्या, कुठे घडल्या, या सर्व घटनांचे पुरावे सापडतात का? असतील तर ते एकमेकांना पूरक आहेत की विरोधी? त्यांचा कालक्रम ठरवला तर त्याचा मेळ बसतो का? कारण त्या वास्तविक घटना असतील तर त्या बहुतांश नोंदी वास्तववादी आणि परस्पर पूरकच असायला हव्या. वेद, वेदांत, इतिहास यांच्यातील ज्ञान, यांच्यातील कंटेंट हा एक अतिशय सखोल अभ्यास करण्याचा, साधनेचा आणि अनुभूतीचा विषय आहे. पण त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने सिद्ध केलेला आपल्या इतिहासातील घटनांचा कालानुक्रमे केलेली मांडणी म्हणजे कॉन्टेक्स्ट आणि त्यांचं परस्पर पूरक स्पष्टीकरण असं नोंदवता येईल का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी माझ्या मते आधुनिक संशोधनावर आधारित भारतीय इतिहासातील घटना कालक्रमानुसार संकलित म्हणजे कंपाईल कराव्या लागतील. या संकल्पनांची मांडणी मुख्य करून देश, काल आणि निमित्त यांच्या आधारावर असायला हवी. म्हणजे एखाद्या घटनेची माहिती ठिकाण, देश, स्थल, लोकेशन, त्याच्यानंतर वेळ
म्हणजे काल किंवा टाईम आणि त्या घटनेच्या निमित्ताचं वर्णन म्हणजे कारण काय आहे, पात्र कोणती, कॉझॅलिटी इत्यादी मांडून ते संकलित करायला हवं. सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर मॅप्स, टाईमलाईन आणि एन्सायक्लोपीडिया अशा 3 प्रमुख गोष्टींची सांगड घालत त्याची मांडणी करायला हवी. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळातील काही भारतीय संशोधकांनी भारताच्या इतिहासातील अनेक नोंदींवर सखोल संशोधन करून त्यांच्या आधारे इतिहासातील घटनांचा कालनिर्णय शोधून काढला. रामायण, महाभारत इत्यादी अनेक घटनांचा उलगडा होताना दिसत आहे. त्यांच्या संशोधनाचा तपशील वाचताना तो अतिशय विज्ञाननिष्ठ वाटतो. या सर्वांमुळे काही गोष्टी नक्कीच सिद्ध होत आहेत. त्या म्हणजे एक, रामायण, महाभारत इत्यादी इतिहास हा कविकल्पना नसून त्यात आपल्या भारतभूमीवर खऱ्याखुऱ्या घडलेल्या घटनांच्या नोंदी आहेत. 2, या प्राचीन कालखंडात मनुष्य खूपच सिव्हिलाइज्ड होता. एवढंच नाही तर 3, त्या काळी भारतवर्षातील जनजीवन हे अनेक बाबतीत सध्याच्या आधुनिकतेपेक्षाही प्रगत होतं हे सिद्ध होतं. गेल्या अनेक वर्षांपासून मला राहून राहून काही प्रश्न सतावत होते. आपण काही संशोधन करू शकणार नाही, पण किमान त्याचं संकलन आणि समजायला सोप्या पद्धतीने मांडणी करायला काय हरकत आहे? मीही आपल्याकडून काही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू शकतो का? अशा प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता माझ्या मनात एक संकल्पना तयार होत गेली. माझ्या चित्रामृत प्रोजेक्टवर काम करत असतानाच ही संकल्पना विकसित झाली. किंबहुना हा त्याचाच एक अध्याय आहे असंही म्हणता येईल. मी लवकरच याबद्दल सविस्तर प्रकटीकरण करेन. पण या भागाच्या शेवटी माझ्या वाचनात आलेल्या आणि माझ्या वर मांडलेल्या विचारांची प्रेरणा ठरलेल्या एका छोट्या घटनेचं संक्षिप्त वर्णन करतो. ठिकाण अलवार, राजस्थान. काल फेब्रुवारी 1891. निमित्त स्वामी विवेकानंद आपल्या अलवार येथील भेटीच्या वेळी इथल्या एका तरुणाला संस्कृत शिकण्याचा उपदेश करतात आणि भारतीय इतिहासाबद्दल नुसता अभ्यासच नाही तर साधना करून पुनर्मांडणी झाली पाहिजे असं सुचवतात. ते म्हणतात, इट इज फॉर इंडियन्स टू राईट इंडियन हिस्ट्री. असो, पुढे मार्गस्थ होण्यासाठी सुबुद्धी, बळ, कृपा लाभो अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. पुन्हा आणखी बोलूच.